कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा, एक विचारू? तू असं का वागतेस? मी तुला मारलं नाही, तुला चिमटा नाही काढला, तरी तू आईला माझं खोटं खोटं नाव सांगितलंस ना? रीमा, खोटं बोलायचं नाही, मी तर देवप्पा शिक्षा करतो। तू अशी का वागतेस? मला राग येतो तुझा आणि आईचा। का? कारण आई तुझ्यावर प्रेम करते, तुझे लाड करते। आईला फक्त तूच आवडतेस, मी नाही आवडत। रीमा, असं नाहीये, आई आपल्या दोघांवर सारखंच प्रेम करते। नाही, आई फक्त तुझेच लाड करते, तिला मी आवडतच नाही। रीमा, आई आपल्या दोघांवर एकसारखंच प्रेम करते। नाही, तू खोटं बोलतेस। रीमा, बरं, पण तू रागवू नकोस आणि आईला माझं परत खोटं नाव सांगू नकोस। रीमा असं का बोलते? रीमाच्या मनात काय चाललंय ते बघायला हवं। मी असंच वागणार, आई आणि ईशाला आणखीन त्रास देणार। त्या आईस्क्रीम वाल्या आजोबांनी मला जसं सांगितलंय मी तसंच वागणार। आणि उद्या शाळा सुरू झाली की मधल्या सुट्टीत जाऊन त्या आईस्क्रीम वाल्या आजोबांना सगळं सांगणार। ए, अशी काय बघतेस तू? देख, काय नाही, तर नाही। आईस्क्रीम वाले आजोबा सांगणार तसंच वागणार आणि त्रास देणार। हत्या म्हणजे 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 हा कोणीतरी आईस्क्रीम वाला आहे जो रीमाच्या मनात विष पेरतोय आणि म्हणून ती अशी वागते। आई, मधल्या सुट्टीत रीमा त्यांना भेटते, उद्या शाळा सुरू होईल, रीमा उद्या पण त्यांना भेटणार आहे। मग हा कोण आहे? कोण कोण माणूस कोण आहे हा? आणि रीमा त्याला जाऊन भेटते शाळेच्या बाहेर? ते मला कळत नाही। म्हणजे तो माणूस, तो आईस्क्रीम वाला माणूस रीमाला सांगतोय असं वाग तसं वाग, आणि रीमा तसं घेऊन वागते घरात। कोण आहे कोण हा आईस्क्रीम वाला माणूस? आणि तो माझ्या रीमाच्या मनात का नको नको ते भरतोय? एक एक मला सांग ईशा, तू त्या आईस्क्रीम वाल्याला कधी बघितलंयस? नाही आजी, रीमा मधल्या सुट्टीत त्यांना बाहेर भेटायला जाते। मी शाळेच्या बाहेर मधल्या सुट्टीत कधीच नाही जात। हे सगळं खूप भीतीदायक आहे। हे आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवं। हो, मी उद्या शाळेत जाते, उद्यापासून शाळा सुरू होते ना, उद्या शाळेत जाते, चौकशी करते, मी बघते तो माणूस कोण आहे, मी तुला उद्याच्या उद्या सगळ्यात आधी शाळेत जाऊन आपल्याला तक्रार करायला हवी। मधल्या सुट्टीत मुलं शाळेच्या बाहेर जातातच कशी? ह्या सगळ्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात। रीमाच्या बाबतीत काही घडू शकतं ना। लहान मुलांच्या बाबतीत हल्ली भयानक गोष्टी कानावर पडतात। रीमाच्या बाबतीत काही झालं तर हे सगळं किती किती भयानक आहे।
उद्या सगळ्यात आधी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटायचं आणि त्यांच्याकडे तक्रार करायची. आणि तू एकटी जाऊ नकोस, मी सुद्धा येते. हा आईस्क्रीम मला कोण आहे ना, मी शोधायलाच हवं. मस्ती करून दमून झोपल्या वाटतं दोघी. रीमा जास्त मस्तीखोर आहे, ईशा शांत आहे तशी. दोघी जुळ्या आहेत, पण दोघींमध्ये किती फरक आहे ना. एकीला नुसते प्रश्न पडत असतात आणि दुसरी सतत त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. खरंय, दोघे खूप वेगळे आहेत. नेत्रा, तुला सांगू, दोघींकडे बघून ना मला एका गोष्टीची खात्री वाटते. दोघे आयुष्यभर एकमेकींना सांभाळून घेतील, एकमेकींची काळजी घेतील. माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मित्रा, तू काळजीच करू नकोस, असंच होणार आहे. तरी काळजी वाटतेच. हे बघ, आई वडील म्हणून आपल्याला काळजी वाटणं साहजिक आहे. नाही, तसं नाहीये. मला रीमाची जास्त काळजी वाटते. म्हणजे रीमाच्या बाबतीत गोष्टी बरोबर दिसतात तशा नाही आहेत. आपण वेळीच काहीतरी केलं नाही ना तर सगळं हाताबाहेर जाईल. नक्की काय म्हणायचंय तुला? रीमाच्या मनात खूप काहीतरी सुरू आहे. काहीतरी खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. मित्र, प्लीज मला क्लिअर सांग, काय झालंय नक्की? मी गेले काही दिवस बघते रीमाचं वागणं खूप बदललंय. सतत चिडचिड होते, ईशा बरोबर भांडणं होतात, माझ्यासोबत नीट नाही बोलत ती. रीमा, असं का केलंस तू? माझं काही नाही, मी काय पण करू शकते. मी तोडू शकते किंवा मी खेळू शकते. माझी थालीपीठ मला भरव ना प्लीज. आधी मला भरव, मग तिला भरव. ती ना कुठंतरी रिसेसला मला बाहेर जाते. रिसेस मध्ये कुठे जातेस तू? कशाला त्रास देत आहे मला? शाळेतून आले आले छळताय मला. आई, माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि हिचा नव्हता झाला, म्हणून हिने माझी रागाने बुक घेतली आणि फाडून टाकली. तू हिला आधी सॉरी म्हणायला लाव. तू काकाचं भांडण का अडवतेस? ते तर माझे लाड करतात, तू फक्त ईशाचेच लाड करतेस. ही ईशाच तुझी लाडकी आहे. आपली रीमा अशी कधीच नव्हती. रीमाच्या शाळेबाहेर एक माणूस येतो, आईस्क्रीमवाला. त्याने तिच्या मनात हे सगळं भरवलं म्हणून ती अशी वागते. तुला कोणी सांगितलं हे सगळं? ईशाने सांगितलं. मित्रा, तो जो कोणी माणूस आहे ना, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. आणि मला हे कळत नाही, रीमा शाळेबाहेर येतेच कशी? मला सुद्धा तेच कळत नाहीये. म्हणजे उद्या त्या माणसाने रीमाला किंवा शाळेत कुठल्याही मुलाला काहीतरी केलं म्हणजे. सांगेल मित्रा, मला सांग, उद्या दोघींची शाळा आहे ना? हो, मी स्वतः जातो शाळेत उद्या. तो माणूस कोण आहे ते पण बघतो आणि शाळेच्या मॅनेजमेंटशी सुद्धा बोलतो. मी आणि इंद्राणी आत्या सुद्धा येतो तुमच्यासोबत. ठीक आहे. काही झालं तरी त्या आईस्क्रीमवाल्या माणसाला शोधायलाच हवं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.